म्हणजे जीव शिवाचं मिलन. आणि वारकरी परंपरेमध्ये यज्ञाची समाप्ती ही काल्याच्या कीर्तनानं होते. गुरुवर्य शास्त्रीजी महाराजांच्या मुखारविंदातून मी ही गोष्ट ऐकलेली आहे, बऱ्याच कीर्तनामध्ये ऐकली. त्यांनी असं सांगितलं की आजच्या दिवशी आपण सप्ताहाची काय करतो? समाप्ती, सांगता. आज आपण म्हणतो त्याला सप्ताहाची समाप्ती. मग समाप्ती हा शब्द आहे. या शब्दाचं चिंतन सांगतो ऐका एका वाक्यामध्ये. समाप्ती शब्दामध्ये दोन पद आहेत. एक पद आहे सम आणि दुसरं पद आहे आप धातू आहे. संस्कृतामधला धातू आहे तो. आता सम शब्दाचा अर्थ आहे सम्यक, योग्य, पवित्र, श्रेष्ठ, मंगलकारक. हे अर्थ आहे त्या सम शब्दाचे. आणि आप हा जो धातू आहे याचा अर्थ होतो प्राप्त करणे किंवा मिळवणे. मग आता जोडणी कशी करायची? जगामध्ये जे मंगलमय आहे, श्रेष्ठ आहे, अशा पवित्रात पवित्र आणि मंगलात मंगल असं असणारं जे परमात्म तत्व, त्या परमात्म तत्वाची प्राप्ती करण्याची अवस्था म्हणजे समाप्ती. लक्षात ठेवा. आज काय मिळवायचं आपल्याला? मंगलमय परमात्मा मिळवायचा आहे. मग तो परमात्मा मिळवण्याकरता ज्या अवस्थेची आपल्याला गरज आहे ती अवस्था म्हणजे समाप्ती. मग का हो? मग अशा या मंगलमय असणाऱ्या परमात्म्याची प्राप्ती कोणत्या साधनानं होते? तर त्याच्यासाठी साधना कोणती? ऐका जरा गोड चिंतने. साधना अशी दिली त्याच्याकरता की जीव हा विकारी आहे आणि भगवान शिव हा अविकारी आहे, मंगलमय आहे, सुंदर आहे, सत्य आहे. मग या जीवाला त्या परब्रह्मरूप परमात्म्याची प्राप्ती होणं या अवस्थेचं नाव आहे काला. येथपर्यंत आलो आता आपण. अजून पुढे जाऊ आता. मग ही अवस्था म्हणजे हा काला म्हणजे ही अवस्था त्या साधकाला प्राप्त करून घेण्याकरता त्यानं काय केलं पाहिजे? त्यानं काय केलं पाहिजे? आणि म्हणून काल्याचं कीर्तन म्हटल्याच्या नंतर त्या वक्त्यानं काय सांगितलं पाहिजे आणि ती अवस्था आपल्याला प्राप्त करून घेण्याकरता आपण काय केलं पाहिजे त्याचं उत्तर गोड आहे. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला जागले, प्रेमे मोहिला जागले, प्रेमे मोहिला जागले. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला जागले, प्रेमे मोहिला जागले. हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला हा काला आहे. पण ज्या प्रेममय साधनानं तुम्ही तो मिळवणार आहे ते साधन कोणतं? तर त्या साधनाचं उत्तर आहे हरी चरित्र ते उच्चारावे, 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 चरित्र ते उच्चारावे. गोकुळे केल देवे गोकुळे
गोकुळे तारू भवसागरीचे तारू भवसागरीचे तारू भवसागरीचे तारू भवसागरी केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे गोकुळे तारू भवसागरीचे तारू भवसागरीचे तारू भवसागरीचे तारू भवसागरीचे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा तुम्ही नुसता उच्चार केला तर तुम्हाला जीवाला शिवदशा प्राप्त होते. यालाच नाव काल आहे. मग भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये कोणतं चरित्र केलं? आता पुढचा प्रश्न योग्य रीतीने चालली पाहिजे गाडी. आपण पाक अशा स्टेपने आलेलो आहे. काला म्हणजे जीवशिवाचं मिलन. जीवशिवाचं मिलन होण्याकरता साधना सांगितले की चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. त्याच्यापासून फायदा तारू भवसागरीचे आणि उच्च नीच अधिकारी. मग भगवान कृष्ण परमात्म्यानं गोकुळामध्ये जे चरित्र तुम्हाला वर्णन करायला सांगितलं ते चरित्र कोणत्या प्रकारचं केलं, कोणत्या अवस्थेत केलं याचंही उत्तर आहे का? हे चरित्र केले नारायण हे चरित्र केले नारायण यदसे चरित्र केले नारायण यदसे चरित्र केले नारायण रांगता गोधरे राखीता हे रांगता गोधरे राखीता हे राखीता हे माझी वाणी तुझे वर्णे गोड नामा माझी वाणी तुझे वर्णे गोड नामा रांगता गोधरे राखीता हे रांगता गोधरे राखीता हे माझी वाणी तुझे वर्णे गोड नामा माझी वाणी तुझे वर्णे गोड नामा. हे जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीता हे. आता या दोन प्रकारामध्ये आपला अभंग कुठे बसतोय? कारण आता तुम्हाला 1 तास जर म्हटलं तर पहिल्या अवस्थेत जर आपण चाललो तर अभंगाचा विचार करता येणार नाही. कारण रांगतानाच्या लीला सुरू तुम्ही केल्या की गवळ्या घरी जातो दही दूध खातो. मग तिथे लीला दिलाय रांगत रंगानी चोरी तो लोणी तळवे तळहात टेकितो न डाव्या गुडघ्याने रांगतो. आता हे सर्व म्हणता म्हणता आनंद जरूर येतो की नाही? आनंद कालीच्या कीर्तनातला तो आनंद आहे. आनंद जरूर येतो. पण हे सर्व प्रकरण जर तुम्ही सुरुवातीपासून सुरुवात केली तर आपला 1-1.5 तास जातो. मग आपल्याला आपल्या चिंतनाकरता वेळ राहत नाही. म्हणून रांगता आणि दुसरा आहे गोधने राखीता. या 2 टप्प्यामध्ये आजचा अभंग आपला कुठे बसतो? दुसऱ्या टप्प्यात बसतो. गोधने राखीता. कारण भगवान कृष्ण परमात्मा 5-6 वर्षाचे झाले. भागवतामध्येही वर्णन आहे. कारण बालवयाच्या 5 वर्षापर्यंत भगवंताने अलौकिक लीला केल्या. गोड लीला आहे. कारण त्या लीलांचंही वर्णन केल्याशिवाय आनंद तर मिळत नाही. म्हणून एकच प्रमाण फक्त देऊ आपण, बाकी काही घेणार नाही. बरेचसे प्रमाणे सांगितलं जाते. एकच घेऊ. बालअवस्थेमध्ये भगवान कृष्ण परमात्मा परब्रह्मनिष्ठा तुमच्या आनंदाकरता सात्विक आनंद घ्यायचा. कारण सात्विक आनंदामध्ये आनंद आहे.
सर्वांनी आनंद घ्या. भक्त आनंद घेण्याकरता मी प्रमाण म्हणतोय. आणि या तालामध्ये तुम्हाला कसा मसा पाय टाकता येणार, असे तसे हात करता येणार नाही, पण आनंद घेता येईल. मग तो आनंद घेऊ आपण. परब्रह्मनिष्काम तो हा गवळी या घरी, तो हा गवळी या घरी, वाक्यावाडे अंधो कृष्ण नवनीत गोरी, वाक्यावाडे चित्र अंधो नवनीत गोरी. परब्रह्मनिष्काम तो हा गवळे या घरे, तो हा गवळे या घरे, वाक्यावाडे अंधो कृष्ण नवनीत गोरी, वाक्यावाडे अंधो कृष्ण नवनीत गोरी. परब्रह्मनिष्काम तो हा गवळे या घरी, तो हा गवळे या घरी, वाक्यावाडे अंधो कृष्ण नवनीत गोरी, वाक्यावाडे अंधो कृष्ण नवनीत गोरी. परब्रह्मनिष्काम तो हा गवळे या घरे, तो हा गवळे या घरे, वाक्यावाडे अंधो कृष्ण नवनीत गोरी, वाक्यावाडे अंधो कृष्ण नवनीत गोरी. मनते गवळणी हरीची पाऊले धरा, मनाचे गवळणी हरीची पाऊले धरा, पाऊले धरा, मनाचे गवळणी हरीची पाऊले धरा. रंगत रागत येतो हरिहराज मंदिरा, रंगत रागत येतो हरिहराज मंदिरा, रंगत रागत येतो हरिहराज मंदिरा, रंगत रागत येतो हरिहराज मंदिरा. परब्रह्मनिष्काम तो हा गवळी या घरी, तो हा गवळी या घरी, वाक्यावाडे अंधो कृष्ण नवनीत गोरी, वाक्यावाडे अंधो कृष्ण नवनीत गोरी. परब्रह्मनिष्काम तो हा गवळे या घरी, तो हा गवळे या घरी, वाक्यावाडे नवनीत गोरी, वाक्यावाडे अंधो कृष्ण नवनीत गोरी. हरी परब्रह्मनिष्काम तो हा गवळी या घरी, वाक्यावाडे अंधो कृष्ण नवनीत गोरी. म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा, रांगत रांगत येतो हरिहा राज मंदिरा. गोपिकांच्या घरी भगवान परमात्म्याने जावं, दैदूत तूप लोणी आपलं चोरावं, गवळणीने यशोदा मैयाकडे यावं, त्या ठिकाणी गाणे सांगावे. अशा प्रकारचा गोड प्रसंगाचं चिंतन रांगताना भगवंताने केलेला काही लीला आहे, काही ज्या क्रीडा आहेत आणि त्याचं वर्णन त्या ठिकाणी आहे. पण ज्या वेळेला भगवान कृष्ण परमात्मा 5-6 वर्षाचे झाले, गायीचे सोडभान करण्याजोगे झाले. आता कृष्ण परमात्मा म्हणजे भगवान आपलं नंद राजाचा मुलगा. हे मी तुम्हाला का सांगतो ऐका. राजाचा मुलगा. आता राजाच्या मुलानं स्वतः 6 वर्षाच्या 6 वर्षाच्या राजाच्या मुलानं आपल्या गाईची सोडबान करणं, गाईला चारा टाकणं, गाईला चारण्याकरता नेणं केलं पाहिजे का? काय म्हणणं आहे तुमचं? अरे राजाच्या जाऊ द्या, आपण तर काही राजे नाही, पण आपल्या 5-6 वर्षाच्या पोरानं हे कामं केली पाहिजे का? 10 वर्षाच्या, 12 वर्षाच्या, 15 वर्षाच्या. आता काही काही म्हणतात केले पाहिजे. तुम्ही करू देता का त्याला? करतो का तो? नाही, तोही करत नाही आणि आई बापही त्याला करू देत नाही. ऐका, आता इथे शिक्षण आहे. तुमच्या वाट्याला येणारे जे कर्म आहे आणि वर्णाश्रम धर्मानुसार आपल्या वाट्याला येणारे जे कर्म आहे
ते कर्म प्रत्येकाने करण्याकरता त्याच्यामध्ये लज्जा नसेल ते केलं पाहिजे, हे शिक्षण आहे दिलेलं. 5-6 वर्षाचा भगवान कृष्ण परमात्मा झाल्याच्यानंतर गायीचे सोडवण करण्याजोगे झालेत आणि भगवान कृष्ण परमात्म्याला आणि गायी चरण्याकरता आणि वृंदावनामध्ये जाऊ लागलेत. आणि त्यावेळेला त्या वृंदावनामध्ये आणि भगवान कृष्णाच्या सोबत वेद्या, सुदाम्या, वर्ज्या, वाकड्या, बोबड्या हे सर्व जी मंडळी होती आणि सर्व त्याचे सवंगडी, या सवंगड्यांना बरोबर घेऊन आणि भगवान कृष्ण परमात्मा नित्य नियमाला अनुसरून आणि वृंदावनामध्ये गायी घेऊन जायचे. आपला प्रसंग ऐका. गोपाळ हो, तुम्ही काय घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाय घेऊन सारे गोपाळ रानात या, रानात या तुम्ही रानात या, रानात या. वनात नाही, वनातनं रानात फरक आहे. रानात मजा आहे. आपण आता काही भागांमध्ये रानात म्हणतो, मी रानात चालले. विदर्भाच्याही भागात रानात म्हणतात, या मराठवाड्याच्या भागातही रानात म्हणतात. मग रानात गेल्याच्यानंतर तिथे काय सुंदर अशा प्रकारची फळं झाडं, फुलं झाडं, पिकं, नाना प्रकारचं भरलेलं आनंदमय वातावरण असतं, नद्या, सुंदर असतं. बरोबर भगवंतांनी सांगितलं, रे तुम्ही गोपाळ हो. आता हा सल्ला गोपाळांना दिला, कारण गोपाळ हे भगवंताचे अतिशय प्रिय होते. ध्यानात ठेवा, आपण प्रियतेच्या यादीमध्ये फक्त कोणाचं नाव घेतो? गोपिकांचंच घेतो, गोपाळांना सोडूनच देतो. आज त्याच्याकरता मी गोपाळांचं चिंतन करणारा अभंग घेतलेला आहे. कारण भगवान कृष्ण परमात्मा त्या गोपाळाशी बोलतायत, हे गोपाळ हो. कारण गोपाळ किती प्रिय होते आणि गोपाळांचं आणि भगवंतावर किती प्रेम होतं तुम्हाला एका उदाहरणावरून सांगतो. फक्त उदाहरण ऐका, किती गोड आहे. एक वेळचा प्रसंग आहे. भगवान कृष्ण परमात्मा सकाळी उठले, देवाला लागले भूक, शोधाशोध करतायत, कुठे काही मिळेना. जसे गेले एका डेऱ्याजवळ आणि त्या डेऱ्यात हात घालून पाहतात तर तिथं होतं ताक. घेतला ग्लास, घेतलं ताक आणि टाकणार आपल्या तोंडात. तोंडात टाकलंच ना, तोंडात टाकलं घोर, पण गळ्यात गेला नव्हता. आठवण झाली, अरे बापरे, आज मी किती चूक केली. काय भगवान परमात्म्याला अर्पण न करताना मी स्वतः, किती सूक्ष्म गोष्ट आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट तुम्ही जे खाणार आहे ती अगोदर त्या भगवान परमात्म्याला आपल्या घरातल्या देवाजवळ फक्त ठेवा. तुम्हाला गॅरंटी आहे की नाही तो देव खात नाही. मग धाक कशाला पाहिजे? आपल्याला गॅरंटी आहे की आपल्या घरातला देव काही खात नाही. तो काही नामदेवात, आपण नामदेव नाही आहे, तो काही पांडुरंग नाही की दूध पिव तर पिलंच त्याने. आपण दररोज म्हणतो ना, असं किती प्रेमानं आता पाहिजे तसं तसाच भाव ठेवा. दररोज चालला आपला प्रोग्राम, सगळं ज्या कोपऱ्यातून तेच ऐकू येतं सकाळी, दूध पियो पियो पियो. ऐका, तो नामदेव आहे. पीत नाही तर क्षीर पशारत नामारोवर, तो भाग वेगळा आहे. भगवान कृष्ण परमात्म्याला आणि त्या गोपाळाने, त्या पेंगानं ज्यावेळेला ताकाचा गोट तोंडामध्ये टाकला, पेंद्याला आठवण झाली, नाही नाही, माझ्या कृष्णाला न देताना तोंडात ताकाचा घोट आणि तसाच गेला पडत देवाकडे. आता बोलता येईल का? नाही, बोलता येत नव्हतं. ऊ करायचा. बोलायला लागलं तर अडचण येणार आहे. ऊ करायचा. देवाला काय कळत नाही, त्याला सर्व काही कळतं. त्याला मनोगत कळलं आणि मनोगत करता बरोबर आणि परमात्म्याने काय केलं ऐका, भगवंताने आपलं तोंड आ केलं. ऐका, परमात्म्याने आपलं तोंड आ केलं आणि भगवान कृष्ण परमात्म्याने ऐका तोंड आ करता बरोबर त्या पेंद्यानं
आपल्या तोंडातली ताकाची गुडणी मिटक्या मारत मारत पेली. दृष्टांत संपत. मला सांगा तुम्ही आता, पेंड्या सुराम्या वरज्या वाकड्या गवड्याची पोरं संतांनी वर्णन केलं ते काही चांगली होती का? चांगली होती नाही. गवळीयाची ताक फिरे काय पोरे चांगली. अरे गवळ्याची ताक पिणारी घामट वास मारणारी मुलं ती काही चांगली होती का? नाही. पण देवाला त्यांचा छंद लागला. आता मी तुम्हाला एक वाक्य विचारतो. काहींना संसाराचा छंद लागला, काहींना देवाचा छंद लागला आणि काहींचा देवाला छंद लागला. पुन्हा एका चांगलं, काहींना संसाराचा छंद आहे, काहींना देवाचा छंद आहे आणि काहींचा देवाला छंद आहे. आता याच्यामधला पहिल्या क्रमांकाचा कोण? आपण. हा, तीन पैकी हा. तुम्हाला तसं नाही टाकायचं असेल तर टिक मार्क करा नंबरावर. 3 नंबर. हे तिसरा काय आहे की ज्यांचा छंद देवाला लागला तो श्रेष्ठ. ऐका, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा आवडी. अशा प्रकारे आणि ते सर्व गोपाळ सवंगडी आणि त्या सवंगड्यांना भगवान कृष्ण परमात्म्याने आणि बोलवलं आणि सर्वांना सांगितलं, हे एक काम करा, तुमच्या ज्या गायी आहेत त्याही बरोबर घ्या, त्या घरी नका ठेवा. आपल्याला वाळवंटात जायचंय, आपल्याला वृंदावनामध्ये जायचंय, आपल्याला गायी चरण्याकरता न्यायच्या आहेत आणि तुमच्या सर्व गायींना बरोबर घ्या. निघाले गायी घेऊन गोपाळ. तुम्ही गायी घेऊन सारे गोपाळ रानात या. इथे आलो होतो आपण. निघाले सर्व गोपाळ. आता गायी घेऊन चाललेले आहे, गायी पुढे चालतायत. भगवान कृष्ण परमात्म्याला वाटायला लागलं की गायी घेऊन आपण जाणार आहे, दुपारी 12 शिवाय आपल्याला भोजन मिळणार नाही आहे आणि आता त्या 8 वाजले, आताच आपल्याला भूक लागलेली आहे. म्हणून बरेच हुशार शहाणी माणसं ही नाश्ता पद्धती कशी निघाली, कारण आपण 1 वाजता जेवतो म्हणून नाश्ता. पूर्वीच्या काळामध्ये हा नाश्ता प्रकार नव्हता. कारण तुम्ही आजही ग्रामीण भागामध्ये जा, 8 वाजले की ताट. भले काम केल्याच्या नंतर दुपारची न्याहारी होती. दुपारची न्याहारी शब्द बरोबर होता, कारण काम केल्यानंतर भूक लागते म्हणून तिथे खायला पाहिजे. पण काम करायच्या अगोदरच खाणं, त्याच्यामुळे विकार आहे. विकार नाश्त्यामुळे आहे आणि ते विकार जळले म्हणून गोड्यांमुळे नाश्ता आहे. हे चक्रपा कसं उलट सुलट झालं. 8 वाजेचा वेळ, गोपाळ निघाले गायी करायला. आपल्या गायी निघाल्या, गायी घेऊन चाललेल्या गोपाळ. भगवान कृष्ण परमात्म्याला वाटलं, नाही आता आपण एक काम केलं पाहिजे. 12 वाजतील खाण्याकरता, तेव्हा मिळेल तेव्हा आपल्याला. त्याच्याकरता भगवान कृष्ण परमात्म्याने काय केलं, भगवान कृष्ण परमात्मा दूर 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 धावत धावत आले. कसं काही येईल पहिला चरण, त्याच्यानंतर कसं काही येईल. भगवान परमात्मा धावत धावत आले. ऐका, आणि धावत धावत आल्याच्या नंतर यशोदा मैयाच्या जवळ गेले आणि यशोदा मैयाच्या जवळ गेल्याच्या नंतर ते यशोदा मैयाला बोलताय. प्रोसिजर पहा काय आहे. यशोदा मैयाला म्हणते, आई 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 आई, अगं आम्ही गाई घेऊन चाललोय. कुठे? रानात. पण आई, रानात गेल्याच्या नंतर 12-1 वाजता आणि कुठे गाई चरल्याच्या नंतर काय आम्हाला खेळ खेळायचे, ते खेळ खेळल्याच्या नंतर आम्हाला भुका लागतील, तो भाग वेगळा आहे. पण आई, आता भूक लागलेली, अगोदर जेवण करून घेऊ दे, मग जाऊ दे ना. काय म्हटलं यशोदा मैयाला भगवान कृष्ण परमात्म्याने लढीवारपणे,
यशोदे घराकडे चाल, यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल, मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल, यशोदे घराकडे चाल. आई आई चल, अरे मला जेवू घाल आई. हे बघ छोटस कर, अगदी थोडस. आई लहानच घे गे उंडा, आई लहानच घे गे उंडा, मला लवकर करून दे मांडा, मला लवकर करून दे मांडा. दूर गेल्या गाईच्या झुंडा, दूर गेल्या गाईच्या धुंडा, मला जेवू घाल, मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल, मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल, मला जेवू घाल. आई मी तुला काही पक्वान्न मागत नाही, साध्या गव्हाची पोळी लागली, मला पुरणपोळी करून दे मोठी. बघा, साध्या गव्हाची पोळी लाटी, मला पुरणपोळी करून दे मोठी. नाही आळवीत गुळासाठी, गुड नसला तर नसला, नाही आळवीत गुळासाठी, मला जेवू घाल, मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल, मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल, मला जेवू घाल. काय कला याच्यामध्ये? कोणाला मागतो? आईला भोजन मागतो. हा, तो कोण आहे? सर्वांना भोजन देणारा. हा? नाही, दुसरं प्रमाण आहे, दुसरं एक प्रमाण आहे ना, सर्व जगाला देणारा. पण यशोदा मैयाला भोजन मागतोय. विठला 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 विठला.